महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणाचा प्रस्ताव रद्द केला। या प्रस्तावाला महाराष्ट्रातील जनतेने तीव्र विरोध केला। अखेर शासनाला हा प्रस्ताव रद्द करावा लागला। सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला। याचा जल्लोष मुंबई ठाणे परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केला। मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आदींनी स्वतः वाद्य वाजवीत असंख्य मनसे कार्यकर्त्यांसह मराठी भाषेवर होणारा अन्याय संपल्याचा आनंद व्यक्त केला। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।